प्रत्येक निवडणुकीत देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असते, खास करून लोकसभेची राष्ट्रीय निवडणूक. आतापर्यंत गेल्या 70-75 वर्षातल्या प्रत्येक निवडणुकीनं देशाचे भविष्य ठरवायचा प्रयत्न केला. या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? मी काही वेळेला सभेत बोललेलो आहे, निवडणुकीमध्ये दोघांचं भविष्य ठरत असतं. साहजिकच आहे, पहिल्यांदा जनता त्यांच्या नेत्याचं भविष्य ठरवतो. तशी आज वेळ आलेली आहे की 10 वर्षात ज्यांनी नुसत्या थापा मारल्या त्या थापाड्यांना तुम्ही पुन्हा डोक्यावर घेता की थापाड्यांना फेकून देताय आणि त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील. जर थापाड्यांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा थापाच खावे लागतील आणि थापाच ऐकावे लागतील. पण आत्ता जर का यांना फेकून दिलं तर मला असं वाटतं देशामध्ये एक शांतता नांदेल, कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही राहील. अन्यथा देशासमोर मला असं वाटतं की काळे दिवस आहेत. आजचे दिन होते ते काय आले नाही, पण आता कदाचित काळे दिवस येऊ शकतात.